सर्व पाठीमागील बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर येऊन बसावं. महासंघ शिक्षण आघाडीचे आपल्या सर्वांचं गोड असं कौतुक करण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार दमदार आणि कार्यक्षम आमदार महाराष्ट्र राज्याचे सभापती आदरणीय दादासाहेबांच्या या ठिकाणी आपण पुनश्च एकदा अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका यांच्या वतीने त्यांचं सहर्षाचं स्वागत करून मंडळी अधिकचा वेळ न दवडता या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्षीय सूचना मांडण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे आदरणीय अमोलजी सातपुते दादांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अध्यक्षीय सूचना या ठिकाणी मांडावी. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान अर्जुनराव चव्हाणांनी स्वीकारावे ही विनंती. सदर अध्यक्ष निवडीस मंगळा तालुका भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस आदरणीय अजितदादा लेंडवे साहेबांनी अनुमोदन मांडावं अशी आपणा सर्वांच्या वतीने विनंती. नमस्कार. आताच आपले सहकारी अमोलदादा सातपुते यांनी जे अध्यक्षस्थान स्वीकारले त्याला माझं पुन्हा अनुमोदन. कार्यक्रमाच्या निमित्तानं जिजामाता नागरी महिला बिगर शेती कामे पतसंस्थेच्या सर्वेसर्वा आदरणीय सौभाग्यवती महोदया आशाताई रामकृष्ण मामा नागणे मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपलं सुद्धा स्वागत आहे. नियोजित अध्यक्ष निवडीनंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार दमदार आणि कार्यक्षम आमदार महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हॅट्रिक तालिका सभापती आदरणीय दादासाहेबांना व इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण प्रतिमेचं पूजन करून सुंदर अशा या कार्यक्रमाचा प्रारंभ या ठिकाणी करूया. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज थोर मराठा कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं पूजन या ठिकाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेब सोलापूर जिल्हाध्यक्ष आदरणीय अर्जुनदादा चव्हाण साहेब धनश्री सीताराम आष्टी शुगर परिवाराचे मुख्य प्रवर्तक आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव काळोंगे सर अखिल भारतीय मराठा महासंघ माजी अध्यक्ष आदरणीय रामचंद्र नाना वाकडे साहेब आदरणीय कदम सर या सर्व मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की 750 वर्षांची गुलामगिरी उलथून पाडून सर्वसामान्य जनतेच्या माथ्यावरती हिंदवी स्वराज्याची किमिया साधणारे अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजून आपल्या टाळ्यांच्या रूपामध्ये महाराजांच्या पवित्र अशा स्मृतींना आपण विनम्र असं अभिवादन करूया. त्याचबरोबर माथाडी कामगारांच्या आयुष्यामध्ये स्थैर्याची सोनेरी गुढी उभा करणारे थोर मराठा माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्याही प्रतिमेचं पूजन मानाचा पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी संपन्न होत आहे. पुनश्च एकदा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर मंडळींचं आपणा सर्वांचं सत्कार मूर्तींच्या परिवारातील सर्व सदस्यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी मानाचं श्रीफळ वाढवून सुंदर अशा या कार्याचा शुभारंभ संपन्न होतो आहे. समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा सहर्षाचं आणि मनपूर्वक स्वागत. प्रतिमा पूजनानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती विराजमान व्हावं. समाजभूषण व गुणवंतांचा सन्मान सोहळा या कार्याचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी म्हटल्याप्रमाणे मंडळी उद्योजकीय क्षेत्रामध्ये स्थिर स्थावर प्राप्त असताना आर्थिक सुबत्ता घरामध्ये असताना सुद्धा समाजासाठी झटलं पाहिजे, समाजासाठी आपण पुढे आलं पाहिजे या प्रांजळ आणि प्रामाणिक हेतून तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्यापासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज हिताला मराठी शाहीला प्राधान्य देणारे मंगळा तालुका अखिल भारतीय मराठा संघाचे तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आदरणीय सचिनदादा डोरले साहेबांच्या संकल्पनेतून समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा 2025 गुणवंतांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. स्वागत आहे. या दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न पाहू. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका या संघटनेची सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक व सार्वजनिक जीवनातील नेमकी पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय प्राध्यापक शिवाजी नागणे सरांना विनंती आहे की कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रास्ताविक मांडावं. आदरणीय नागणे सर.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आपण समाजासाठी ज्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्यागाची भूमिका घेतली त्यांचा सत्कार आपण मागील 4 वर्षापासून घेतोय. वेगवेगळ्या जाती धर्म हे सगळं सोडून फक्त आणि फक्त एक विकासासाठी आणि आपला समाज आपलं गाव एक वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या रूपात दिसावं ह्यासाठी एक वेगळं स्वप्न म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व ज्येष्ठ सदस्य यांनी जी सुरुवात केली त्यांचा एक आदरयुक्त सत्कार आपण घेतोय. हे आपलं 4थं वर्ष आहे. वेगवेगळ्या ज्येष्ठ लोकांचा आपण या निमित्तानं सत्कार घेतोय आणि हीच परंपरा ह्या पुढेही अशा पद्धतीनं चालू राहील. फक्त आपल्या सर्वांचा हिथं सहभाग आणि आशीर्वाद ह्या पद्धतीने मिळावं ही आपल्याकडनं सदिच्छा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान करणं हे कार्यक्रमाचं परम कर्तव्य समजून भारतीय संस्कृतीमध्ये मंडळी असं म्हटलं जातं, आचार्य देवो भव, मातृपितृ देवो भव, अतिथी देवो भव. आलेल्या सर्व अतिथींचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होईल. सर्वप्रथम सर्वसमावेशक राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासाला गती प्राप्त करून देणारे महाराष्ट्र राज्य विधिमंडळ तालिका या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जाईल. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आदरणीय सचिनदादा डोरले साहेबांना विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकप्रिय पाणीदार दमदार आणि कार्यक्षम आमदार आदरणीय दादासाहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. ज्या माणसाला दुष्काळी भागातील जनतेला हक्काचं पाणी दिलं असा दुष्काळी भागातील जनतेचा देव माणूस अखंड मतदार संघाचा विकास पुरुष आदरणीय आमदार महोदय दादासाहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित होत आहेत. जोरदार टाळी. यानंतर सोलापूर जिल्हाध्यक्ष आदरणीय अर्जुनदादा चव्हाण साहेब आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. सन्मान्य प्राध्यापक शिवाजी नागणे सरांना विनंती आहे की अर्जुन दादांना सन्मानित करण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारमंचावरती यावं. यशोदा महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापिका सन्मान्य सौभाग्यवती महोदया नेलाताई अटकळे मॅडम आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं स्वागत आहे. यानंतर धनश्री सीताराम व आष्टी परिवार या परिवारांचे मुख्य प्रवर्तक आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव कलोगे सरांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय महेश दादा डोरले साहेबांना विनंती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलोगे सरांना आपण सन्मानित करावं. आदरणीय नीलाताई अटकळे मॅडम आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. कार्यक्रमाच्या निमित्तानं धनश्री परिवाराचे संस्थापक सीताराम आष्टी शुगर परिवाराचे मुख्य प्रवर्तक आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव काळोखे सरांचा सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघाचे सक्रिय सदस्य आदरणीय महेश दादा डोरले साहेबांच्या शुभाच्या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक ज्येष्ठ नेते रामचंद्र नाना वाकडे साहेब यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होईल. आदरणीय तानाजी दिवसे दादांना विनंती आहे की कृपया वाकडे नानांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती यावं. अखिल भारतीय मराठा महासंघ माजी अध्यक्ष मंगळानगरीचे ज्येष्ठ नेते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय रामचंद्र नाना वाकडे साहेबांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य श्री महेश दादा डोरले साहेबांच्या शुभाचे संपूर्ण विनंती आहे की कृपया आपण मंचावरती या. आदरणीय तानाजी दिवसे दादांना विनंती आहे की कृपया आपण सन्मान करण्यासाठी मंचावरती या. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक कदम सर आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी संपन्न होईल. अखिल भारतीय मराठा महासंघाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय आनंद इंगळे दादांना विनंती आहे की कदम सरांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती या. समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा 2025 गुणवंतांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित स्वागतपर सन्मान
संयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक कदम सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सन्मान्य श्री आनंद इंगळे साहेबांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती या. हे तुम्ही आदरणीय अमोलजी सातपुते साहेबांना विनंती आहे की कृपया कदम सरांना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती या. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित झालेल्या यशोदा महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापिका सन्मान्य सौभाग्यवती महोदया नीलाताई मोहन अटकळे मॅडम, आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही संपन्न होईल. आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती महोदया शुभांगीताई डोरले मॅडम, आपणास विनंती आहे की अटकळेताईंना सन्मानित करण्यासाठी आपण मंचावरती या. घ्या साहित्य पटकन. धन्यवाद. सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित स्वागतपर सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काही मान्यवर मंडळींचं मार्गदर्शन पण मनोगत संस्थेच्या संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय अनमोल आहे असं समजून त्यांचं स्वागत. सर्वांना माझा छत्रपती मराठा महासंघाच्या वतीने संघाचे सन्मान्य अध्यक्ष सचिन डोरले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला वाटतं हे 4थं वर्ष आहे. 4थं आहे ना. 1981 सालापासून मराठा महासंघाच्या स्थापनेपासून ज्यांनी कार्य केलं अशा ज्येष्ठ मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार गेली 4 वर्ष झाले ते आयोजित करतायत. या वर्षीच्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आपल्या मंगळवाडा पंढरपूरचे आमदार माननीय समाधानदादा अवताडे, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मराठा महासंघाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण साहेब, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक कदम सर, माझे सहकारी आणि सुरुवातीचे म्हणजे संस्थापक मराठा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ वाकडे, सत्कार मूर्ती शिंदे, गोवे मेंबर आदरणीय नानासाहेब उन्हाळे, आमचे मित्र मच्छिंद्रप्पा, धर्याप्पा दत्तू, श्रीमती रतन नागणे आणि आपल्या सर्वांचे मित्र स्वर्गीय महमूद दरवाजकर यांच्या धर्मपत्नी दरवाजकर वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नीलाताई अटकळे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आता व्यासपीठासमोरचे सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो, या तरुण मंडळीने गेले 4 वर्षापासून ही चांगली प्रथा किंवा परंपरा सुरू केलेली आहे. समाजभूषणाने ज्येष्ठ कार्यकर्त्यांना महासंघाच्या तरुण कार्यकर्त्याकडून त्यांचं समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव होतोय. आता समाजमधला सण फार महत्वाचा आहे. सण हा संस्काराचा आहे. सहमध्ये अनेक चांगल्या गोष्टी सामावलेल्या आहेत आणि अशा प्रकारचा एक समाजभूषण पुरस्कार गेली 4 वर्ष झालं ही तरुण मंडळी देत आहेत. यावर्षीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला खूप आनंद झाला.
हा सर्व समावेशक आहे. यामध्ये दरवाजकर भाभी आहेत आणि शिंदे तात्या लक्ष्मण तात्या शिंदे हे यामध्ये आहेत. आपण सगळेजण ह्याचे साक्षीदार आहात. 81 साली जेव्हा अण्णासाहेब पाटलांच्या प्रेरणेनं म्हणजे अण्णासाहेबांनी मराठा महासंघाची स्थापना केली, त्यानंतर मंगळवेढ्यात लवकरच त्या कार्याला सुरुवात झाली. त्यातले तरुण कार्यकर्ते आहेत. राजेंद्र हसायला लागलाय. त्यातले 2 असे विष्णुपंत अवताडे आणि राजेंद्र, या 2 बुलेट ह्या प्रचारासाठी सतत हजर असायच्या. त्यात राजेंद्र पहिल्यापासून सुरक्षित असल्यामुळे मी त्याच्या गाडीवर बसायचे, त्याला सवय झालंच. तेव्हा एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की खरं तर आरक्षणाच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी विधानसभेमध्ये अण्णासाहेब असताना त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली. कारण कसं होतं, काही विशिष्ट वर्गाला आरक्षण दिलं जात होतं, पण अण्णासाहेबांच्या लक्षात आले की मराठा समाजात काही गरिबी नाही असं नाही. माथाडी कामगार सगळे बहुजन समाजातलेच होते, मुंबईत काम करणारे. त्यांच्या मुलांना कुठलंच आरक्षण किंवा कुठली सवलत मिळत नव्हती. ग्रामीण भागामध्ये जिथं जाईल तिथं बऱ्यापैकी मजूर वर्ग मराठा समाजातलाच होता. मग आर्थिकदृष्ट्या या प्रचंड प्रमाणावर दुर्बल असणाऱ्या अशा ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना खूप मोठी ताकद अण्णासाहेब पाटलांच्या पाठीमागे उभी राहिली. आणि त्यात मंगळवेढ्याचं विशेष कौतुक करावं लागेल. सगळ्यांनी मिळून रामभाऊ आकडेंना महासंघाचं अध्यक्षपद दिलं. आणि खरंच दृष्ट लागेल अशा प्रकारची ताकद किंवा अशा प्रकारची शक्ती या तालुक्यामध्ये मराठा महासंघाची निर्माण झाली. एवढंच नव्हे तर म्हणजे महाराष्ट्रभर जेव्हा अधिवेशनं व्हायची मराठा महासंघाची, तिथं मंगळवेढ्याच्या मराठा महासंघाचा आवर्जून उल्लेख केला जायचा. एवढी प्रचंड ताकद किंवा एवढी प्रचंड शक्ती निर्माण झाली. त्याचं एक रहस्य आहे. आता तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात. मंगळवेढ्यात आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा आम्ही या सगळ्या नेते मंडळींच्या बरोबर 2-3 प्राध्यापक होतो. दत्ता जमदाडे, नागनाथ डोरले, बाकी सगळे लोक होते. पण सभा म्हणजे प्रचार करण्याचं मोठं काम यांच्यावरती होतं. त्यात माझं बोलणं संयमी असायचं. आमचा मित्र दत्ता तो वेगवेगळी उदाहरणं देऊन हसवून पटवून द्यायचा. नागाचं बी असं अभ्यासपूर्ण भाषण असायचं. आणि ह्या सगळ्याच्या साथीनं खूप काम उभं राहिलं. मी आज हे का सांगतोय तर त्याचं एक रहस्य, मगाशी मी असा शब्द वापरला होता, ते असं होतं की मराठा महासंघाची ताकद किंवा शक्ती जी निर्माण झाली की इथं या तालुक्यात जातीवरती नव्हती. ते मराठा समाज तर त्यात होताच, पण अध्यक्ष सगळ्या जातीची मंडळी आपल्याबरोबर होती. उदाहरणार्थ नंदेश्वर गाव पूर्ण धनगर समाजाचं गाव आहे, पण तिथं मराठा महासंघाची शाखा होती. उदाहरणार्थ बालाजीनगर पूर्ण लमाण समाजाचं गाव आहे, पण तिथं मराठा महासंघाची शाखा होती. म्हणजे निव्वळ जात मराठा तो तेवढा मराठा महासंघात असं चित्र मंगळवेढ्यामध्ये नव्हतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं वारसा आपण सांगतो, छत्रपती शाहू महाराजांचा आपण वारसा सांगतो किंवा शाहू फुले आंबेडकरांचा आपण वारसा सांगतो, त्या पद्धतीचं काम मंगळवेढा तालुक्यातल्या मराठा महासंघाचं होतं. सगळ्या जातीतले लोक आपल्याबरोबर काम करत होते आणि त्यामुळं इथं प्रचंड ताकद निर्माण झाली. हे ह्या इथल्या कार्यकर्त्याचं, इथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्या मंडळींचं ते त्यावेळचं ते धोरण होतं. आणि आरक्षण मिळालं पाहिजे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता. आज व्यासपीठावरती ज्यांना पुरस्कार दिला जातोय, पहिल्यांदा मी भाभीपासून थोडं बोलू द्या. बोला सर, का कमी बोलू द्या? बोला.
बरं. तेव्हा शिक्षण मंडळ तिथं सगळ्या मराठा महासंघाच्या बैठकी व्हायच्या. राजेंद्रचे वडील भाऊसाहेब सुरवसे हे चेअरमन होते शिक्षण मंडळाचे दीर्घकाळ. त्यामुळे ते कार्यालय आपलंच वाटत होतं ते. आणि त्या कार्यालयाचे प्रमुख होते महमूद दरवाजकर साहेब आणि त्यांचे सहकारी इथं हसतेत आता माझ्याकडून दर्याप्पा दत्तू हे त्यांचे सहकारी. आणि दरवाजकर असं एक व्यक्तिमत्व होतं, तिथं जातीचा प्रश्नच नव्हता. पण युवराज असतील, जमदाडे सर असतील किंवा इथं आता सगळ्यांचे नाव घेत नाही, रामभाऊ, आम्ही सगळे कार्यकर्ते जेव्हा तिथं बसत असू तेव्हा आपण या संघटनेचे सक्रिय आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत ह्याची जाणीव त्यांना होती दरवाजकर साहेबांना. या इथल्या सगळ्या माणसांना दरवाजकर साहेब जवळून माहीत आहे. एक प्रचंड शिस्तीचा माणूस होता तो, प्रचंड शिस्त होती त्यांच्या कार्यालयामध्ये. शिस्त असायची सातत्यानं. प्रचंड वाचन होतं. त्या काळात त्यांनी स्वामी विवेकानंदांचे सगळे खंड वाचलेले होते. म्हणजे अनेक दृष्टीनं ते एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. माझा तर तो अत्यंत जीवाभावाचा मित्र होता, कारण आम्ही शिकायला सोलापूरला एकत्रित होतो. मी BEdला होतो आणि ते MCOMला होते. आणि नंतर इथं कामाच्या निमित्ताने एकत्रित आलो आणि त्यांनी इतकं काम केलं मराठा महासंघासाठी. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्या कार्यामध्ये भावी पण तेवढंच सहकार्य करत होते. त्यांच्या घरी कार्यकर्त्याची सातत्यानं वर्दळ असायची. आणि मग मराठा महासंघाचे जे कार्यकर्ते सातत्यानं दरवाजकर साहेबांच्या घरी जायचे, त्या सगळ्यांचा आदर सत्कार करण्याचं काम भाभी अत्यंत जिव्हाळ्यानं करायच्या. आज साहेब जरी नसले तरी भाभी त्यांच्या रूपाने इथं उपस्थित आहेत आणि मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण स्मरण ठेवून त्यांच्या कार्याचं आज त्यांच्या पश्चात भावीनं आपण पुरस्कार देतोय, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी रतनताई नागणे आहेत. आता कसं होतं, ही सगळी प्रमुख मंडळी होती. त्यामध्ये युवराज कोलोवर्मे असतील, ही सगळी मंडळी. दुसरं एक बसायचं उठायचं ठिकाण म्हणजे नागणे सरचं भांड्याचं दुकान, रतनताईंचं ते दुकान होतं. आणि मग तिथं गोपाळराव गोवे किंवा अशी बरीच मंडळी सातत्यानं, अंबादास हजारे असतील, सतीचे वडील, अशी काही सगळी मंडळी त्या दुकानात सातत्यानं बसलेली असायची. काही कार्यकर्ते तिथं बसायचं. ते दुसरं एक ठिकाण होतं. रामभाऊ बरोबर आहे ना तिथं? हां. आणि त्याच्यामुळं एकतर कोलोवर्मे परिवार सगळाच यामध्ये सहभागी होता. त्या कुटुंबातलीच रतन ही मुलगी असल्यामुळे तिचा सहभाग पहिल्यापासून होताच यामध्ये. आणि आज नागणे सर आपल्यात नाही, परंतु रतनला आपल्या या वर्षीचा जो समाजभूषण पुरस्कार आपण देतो आहोत, ती खरोखरच अतिशय चांगली गोष्ट आहे. भाभी आणि रतन या दोघी म्हणजेच अगदी 81 सालापासून या संघटनेच्या कार्याला जोडलेली ही दोन व्यक्तिमत्व आहेत. कारण बघता बघता 45 वर्ष झाली. अण्णासाहेब पाटलांनी 81 साली मराठा महासंघाची स्थापन केली. आता 2025 आहे. म्हणजे यातली ही सगळी ज्येष्ठ मंडळी गेली 45 वर्ष या कार्याशी जोडलेले. बघता बघता दुसरी तिसरी पिढी आता मराठा महासंघाचं काम करते आहे. पण तेव्हापासून ही ज्येष्ठ मंडळी काम करते आहे. शेजारी दर्याप्पा दत्तू साहेब आहेत. मगाशी मी सांगितलं शिक्षण मंडळाचं जे ऑफिस होतं, भाऊसाहेब म्हणजे दामण्णा सुरवशे चेअरमन असायचे तिथं, त्या ऑफिसमधले दरवाजकर साहेबांच्या जोडीनं दर्याप्पा दत्तू सातत्यानं असायचं. दर्याप्पांच्या विषयी मी काही सांगत नाही, आपल्या सगळ्याला सगळे सद्गुण, सगळे दुर्गुण, अनेक गोष्टी. कोणाचं काय करायचं, निरा हसायला लागलं. तेव्हा
हे सगळं त्याचे जे चौरंगी गाडी सगळ्या चाव आहेत त्याच्याकडे. काय असं त्यांच्या शेजारी आहेत चौथे मानकरी मच्छिंद्र आप्पा. आप्पा माझे खूपच जीवाभावाचे दोस्त, कारण आम्ही प्री डिग्री पासून कॉलेजला पंढरपूरला एकत्रित होतो. आप्पाचे कसं मूर्ती लहान कीर्ती महान असं होतं. आज आप्पा आपले टोपी घालून असं साधं चालतायत, सांगावर जाऊन बसतायत. तेव्हा तसं नव्हतं, केसाचा कोंबडा होता. तो काळ असा होता पंढरपुरामध्ये लीला गांधी आणि उषा चव्हाण यांचे शो असायचे पंढरपूरला. अर्जुनराव तुम्ही ऐकून असाल, खूप लोकप्रियता होती, कारण त्यांचा एक गाजला सिनेमा केला इशारा जाता जाता इतका गाजला की कॉलेजमध्ये आमदार साहेब पोरांचा पाठच होते डायलॉग त्यातले, इतका तो सिनेमा गाजला. आणि त्यांचे शो असायचे, डान्सिंग शो असायचे. मग आता सगळ्यात पैसे कुठले आणायचे? तिकीट दरवेळेला काढायला आप्पा आमचा नेता, तिघं चौघं होतो आम्ही. ते नंदू कुलकर्णी एक इंजिनियर झाला, ते आणि मी, तिघजण असायचे. आणि मग शिकायला मग थोड्या पैशात आमचं शिक्षण. मला तर माझी आजी फक्त 25 रुपये द्यायची. मला थोडी बचतीची सवय असल्यामुळे त्यातले 5 रुपये मी पंढरपूर अर्बन बँकेत टाकायचं आणि 20 रुपयात महिना काढायचा. पण नाटकं सगळी बघायची ती केवळ आप्पा म्हणून. आप्पांचा कोंबडा असा हे स्कार्फ असा टाकला की ते सगळे आदरराव वगैरे ह्यांचे मित्र सगळे. आणि मग त्याने अगोदर सांगून ठेवलेलं असायचं, आप्पा पुढं आम्ही त्याच्या मागं कोणी अडवायचं नाही, काही नाही. म्हणजे असा एक तो काळ होता पंढरपुरामध्ये. आणि आप्पा अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व. नंतर ते BCom झाल्यावर इथं वकील साहेबांच्या सेवेत आले, खरेदी विक्री संघांच्या. पण काय प्रेम आहे कोणास ठाऊक, अजून सुद्धा ते संघावर तेव्हापासून तिथं असतात ते. त्याच्यानंतर आदरणीय नानासाहेब. नानासाहेब हे अत्यंत सौम्य शालीन अशा प्रकारचे व्यक्तिमत्व सगळ्या मंगळवेळकरांना माहीत आहे. आणि योगायोगानं इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही एकत्रित आलो. नानासाहेब अगोदरच तिथं होते, नंतर शिवाय आम्ही तिथं सगळेजण आलो 71 साली. आणि मग तेव्हापासून अगोदर तर होतच त्यांचा संबंध, पण पुढं प्रत्येक गोष्टीमध्ये हे उन्हाळे कुटुंब आम्ही सगळेजण मिळून असायचं सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच काळात आम्ही कचरेवाडी डोंगरगाव मग पाटकळ करता हायस्कूल काढायचा निर्णय घेतला 89-90च्या दरम्यान, संगम विद्यालय डोंगरगाव. मग हे उन्हाळे मोरे आम्ही सगळ्यांनी मिळून ते कचरेवाडीच्या त्या उजाड माळावरती ते हायस्कूल सुरू केलं. किंवा अनेक उपक्रम. किंवा इथं त्या काळात नागाडोरले जिल्हा सोसायटीला उभे केलं असताना त्या काळात प्रस्थापित मंडळींनी विरोध करून त्याचा पराभव केला. आम्ही त्या काळात तालुका पातळीची एक माध्यमिक पतसंस्था सुरू केली की जी आज खूप मोठी आहे. ती आम्ही 8-10 जणांनी ती त्या काळात एकत्रित येऊन ती सुरू केलेली होती. म्हणजे आणि ह्या सगळ्या उपक्रमामध्ये नानासाहेब असायचे. आज ते त्या आमच्या शाळेचे अध्यक्ष म्हणून काम करतायत. पण इंग्लिश स्कूलमध्ये तिथले ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून नानासाहेबांचं आयुष्य गेलं त्या नोकरीमध्ये. आणि अत्यंत नम्रपणाने त्यांनी गुरुजीशी एकनिष्ठ राहून नोकरी केली. आणि सेवानिवृत्तीनंतर मग त्यांचं कुटुंब पाहता पाहता आज ते त्या संगम विद्यालयाचा कारभारी ते पाहतायत. शेजारी गोवे मेंबर आहेत अध्यक्ष. तुम्हाला आठवतं का बुडून शिवणा मारी युवराज. एक ताकद चांगली निर्माण झाली. आणि मग पुन्हा नगरपालिकेचं ते आलं सगळं. मग नगरपालिकेत नागरी आघाडीच्या रूपानं उतरायचं ठरवलं. पण आमचे कार्यकर्ते बऱ्यापैकी बिन पैशाचेच कार्यकर्ते असायचे. आणि मग गोवा मेंबरला उभं केलंय वॉर्डामध्ये.
म्हणलं गोवा मेंबर तुमच्या विरोधात आता एवढी मोठी मोठी माणसं आहेत, कसं काय आपला टिकाव कसा लागणार? लागतोय म्हणला का बुडून शिवनामानी करायचं. मी आज 40 वर्ष तो शब्द विसरलो नाही. 40 वर्ष बुडून शिवनामानी म्हणजे गपचूप घरात जायचं, पाय धरायचं, 5 रुपयाची नोट ठेवायची तेवढीच. 5 रुपये. आता तुम्हाला ते विश्वास बसणार नाही. मेंबर कितीची नोट? 5 रुपयाची. 5. कुणी किती बी देऊ द्या. त्यांचं ठरलेलं होतं गोवा मेंबरचं. घरी जायचं, एकटंच भेटायचं, सगळ्या घरातल्या ज्येष्ठ माणसांना म्हणजे नमस्कार करायचा, हळूच 5 रुपयाची नोट. म्हणजे पण ऑफिसमध्ये बसलं, चर्चा सुरू झाली, कसं काय मेंबर? बुडून शोनामध्ये. मला आजही वाटतात. पण नंतर ते महासंघाचं कार्य करता करता पुढं मेंबरही झाले आणि पुढं ते संप्रदायात गेले, आपल्या रत्नाकर महाराज तानाळीचे. आणि मग तेव्हापासून त्यांच्याशी ते जोडले गेले. बघता बघता आता हेच हरिभक्त परायण झालेत आता. आणि त्यांनी ते मठ पण सुरू केला आणि एक चांगलं सत्कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण शिंदे त्या काळामध्ये, मगाशी मी म्हणालो ना की सगळे लोक आपल्या जवळ होते. खंडोबा गल्ली आणि चांभार गल्ली जोडूनच आहे तिथं. त्याच्यामुळं त्या चर्मकार गल्लीतले सगळेच कार्यकर्ते महासंघाशी जोडलेले होते. असं वेगळं किंवा कोण लांब नव्हतं. आणि तोही कार्यकर्ता अगदी पहिल्यापासून आणि विशेषतः आमच्या अध्यक्षाबरोबर, रामभाऊ बरोबर सातत्यानं तो असायचा. तेव्हा अशा 8 जणांचा आज इथं 7 जणांचा आज आपण इथं जो सत्कार आयोजित केलेला आहे, मी मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आज ही जेव्हा आपण शाहू यांच्याविषयी वाचन करतो, शिवाजी महाराजांच्या विषयी वाचन करतो, तेव्हा ते जे आपण काम सुरू केलं अध्यक्ष, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, ते अत्यंत योग्य होतं. आज सुद्धा आपण याच पद्धतीनं वागणं, सगळ्याला बरोबर घेऊन आपण काम करणं आणि वागणं हे अत्यंत गरजेचं आहे. आरक्षण वगैरे कायदेशीर लढाई त्या होतील, ते मिळेल, काही प्रमाणात मिळालेलं आहे, त्या गोष्टी घडतील. पण अण्णासाहेबांनी जो विचार दिला त्याचं प्रत्यक्ष घडायला 40-45 वर्षे गेली. आणि 81 साली अण्णासाहेबांनी हा विचार दिला आपल्याला. आज त्याला 45 वर्ष होत आहेत. तरीसुद्धा मी इथल्या या ज्येष्ठ कार्यकर्त्याला आणि आमचं सगळ्याचं अनुकरण करून ही नवीन पिढी जी काम करते आहे, या सगळ्याला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एखादी संघटना 45 वर्ष टिकणं किंवा तिचं काम चालू राहणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जसं नंतरच्या काळात मी नागनाथ ताना गणपतराव आबा यांच्या पाण्याच्या चळवळीला जोडलो गेलो, तर महाराष्ट्रामध्ये आमदार साहेब स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही एकमेव चळवळ आहे. गेली 32 वर्षे पाण्याच्या प्रश्नावर काम करत. त्याला नागनाथांसारख्या महात्म्याचा आधार मिळाला, हुतात्मा कारखाना पाठीशी उभा राहिला. गणपतरावांच्या सारखं अत्यंत कुशल अभ्यासू नेतृत्व मिळालं. आरारावासारखं अभ्यासू नेतृत्व मिळालं. म्हणून आज ज्या मोठ्या योजना आहेत, म्हैसाळ, ताकारी, टेंभू किंवा सातारा जिल्ह्यातली सगळी धरणं, 6-7 धरणं, ही सगळी धरणं त्या काळातल्या त्या योजना या पाण्याच्या चळवळीमुळे सुरू झाल्या आणि गेल्या 32 वर्षामध्ये त्या तडीस गेल्या. आज आबासाहेब गेल्यानंतर ती जबाबदारी, मंगळवेढ्याचा एक मी सामान्य कार्यकर्ता, पण ते 13 दुष्काळी तालुक्याचे चळवळीची जबाबदारी 13 तालुक्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. एवढ्यासाठी सांगितलं, जसं आपला मराठा महासंघ गेली 45 वर्ष काम करतो,
दरवर्षी यांचे काही ना काही उपक्रम चाललेले असतात. त्या काळात तर आपण बरेच उपक्रम केले. बाबासाहेब पुरंदरेंची 3 व्याख्यानं आयोजित केली. 3 म्हणजे एका वर्षी 7 दिवस असं शिवचरित्र 21 दिवस चाललं इथं, 7 दिवस असं म्हणजे. किंवा शाहीर देशमुख त्यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम, असे अनेक उपक्रम त्या काळामध्ये. वसतिगृहाची एक संकल्पना होती, ती आता जरा अर्धवट राहिली, पूर्ण करू बरं का बाळांनो. काही त्याचाही सहकार्य करून हे काम पूर्णत्वाला नेऊ. आहेत म्हणजे अशा ज्या गोष्टी आपण त्यावेळेला ठरवल्या त्यातल्या काही झाल्या, काही अर्धवट राहिल्या. खरं तर त्या काळामध्ये शाहू महाराजांचाच एक विचार आहे, कोणती संघटना टिकायची असेल त्याकरता त्या संघटनेला संस्थात्मक भरभक्कम पाठिंबा असावा लागतो, हा छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे. आणि म्हणून त्याच काळात दृष्टेपणाने म्हणजे 81ला मराठा महासंघ सुरू झाला आणि 83ला आपण मराठा महासंघाची मराठा पतसंस्थेची 84ला सुरू केली. आणि 3 वर्षानंतर 87-88च्या दरम्यान जिजामाता महिला 87 साधारण 3 वर्षानंतर ती सुरू केली. आज त्यासुद्धा गेली 40 वर्ष झालं. मराठा नागरी पतसंस्थेचं थोडं अडखळत काम चालू आहे, पण चालू आहे. जिजामाताचं काम खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर नीलानं दुसरी एक पतसंस्था सुरू केली, यशोदा. या सगळ्या पतसंस्था चांगल्या काम करतायत. मी या सार्वजनिक कामात थोडा खारीचा वाटा उचलला. 96ला धनश्री सुरू केली, 2011ला धनश्री मल्टीस्टेज सुरू केली आणि एक आता सद्गुरू सीताराम एक सुरू केली. बऱ्यापैकी काम ह्या सगळ्या संस्थांच्या मार्फत. मी आज ह्या सगळ्या संस्था परक्या समजत नाही किंवा त्या सगळ्या संस्था कशा चांगल्या पद्धतीनं चालतील. मध्येच आमचे डॉक्टर अशोकराव सुरवसे, खरं तर मला त्यावेळेला एक पतसंस्था काढायची होती आणि सुरवसेंचे पाहुणे त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे हे होते, सहकार आयुक्त शेळके साहेब जॉईंट डायरेक्टर होते. आणि जॉईंट डायरेक्टर असल्यामुळं दामाजी कारखान्यावर प्रशासक असल्यामुळं मोळी टाकायला त्यांना बोलवलं होतं शेळके साहेब. माझ्या डोक्यात एक पतसंस्था काढायची होती म्हणून डॉक्टरला घेऊन मी गेलो. त्या शेळके साहेब डॉक्टरांच्या घरी आले राजेंद्रच्या, आणि आम्ही काय बोलायच्या आता ते म्हणले, अहो मी एवढ्या मोठ्या पदावर आहे, मला काहीतरी फायदा करून घ्या. आणि DDRला बोलवलं आणि ह्यांना असं म्हणले एक बँकेचा प्रस्ताव द्या. म्हणजे मी पतसंस्था मागायचे विचारत होतो, त्यांनी बँकच दिली. आज राजमाता बँक आहे ती शेळके साहेबांनी त्यावेळेला स्वतःहून दिली. म्हणजे अशा काही आर्थिक संस्था ज्यातून समाजाची धारणा होत असते, जडणघडण होत असते आणि त्या संस्था आजही चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आणि म्हणूनच इथल्या ह्या संघटनेला आणि ह्या सगळ्या इथल्या बहुजन समाजाला जे आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं त्यामध्ये आता नंतर अनेक जण आले, पण त्या काळात ही जी दूरदृष्टीने जी सुरुवात झाली त्याच्यामुळे हे समाजाचे चांगले जाळं हे चांगल्या पद्धतीनं विणलं गेलं. आणि म्हणून आज चांगल्या पद्धतीनं समाज चांगल्या स्थितीत उभा राहण्यासाठी त्याची मदती झालेली आहे. तेव्हा अधिक न बोलता हे असलं बोलायचं, ते लोक खेड्याचे हसायचे. ती म्हणायचं किती वर्ष सत्यनारायणाची पूजा आपण ऐकतो, त्या साधुवाण्यानं पूजा घातली नाही, बोट बुडाली, पूजा घातली, बोट बाहेर आली. हे म्हणायचं काय म्हणायचं, जागी समुद्र किनाऱ्याला बुडलेली बोट बाहेर. मुख्य म्हणजे रामभाऊचा संयमी स्वभाव असल्यामुळं हे दीर्घ काळ चालत आला. आज 45 वर्ष झालं या संघटनेचं काम चालू आहे. आज आपण ह्या 7 जणांना पुरस्कार द्यायला पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो. आणि मी जरा जास्तच बोललो तेव्हा मनापासून धन्यवाद देतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ माजी अध्यक्ष आदरणीय रामचंद्र नाना वाकडे साहेबांना विनंती आहे की शुभेच्छा पर मनोगत या ठिकाणी आपण मांडावं.
धन्यवाद. यानंतर सोलापूर जिल्हाध्यक्ष आदरणीय अर्जुनदादा चव्हाण साहेबांना विनंती आहे, अगदी थोडक्यामध्ये आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. बोलतायत जिल्हाध्यक्ष सिंह गर्जना ग्रुपचे सर्वेसर्वा अर्जुनदादा चव्हाण साहेब. माथाडी कामगारचे आराध्य होत व मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची 92वी जयंतीनिमित्त आज मंगळवेढा येथे मला वाटतं मी शहराध्यक्ष असताना आमच्या गुरुने थाप टाकली, रामभाऊ आकडेंनी. महासंघात पहिली चळवळ आम्ही चालू केली. त्या टायमाला गोपाळ वगैरे परिवार सगळे होते, जगताप होते नगरसेवक. त्या टायमाला आम्हाला अण्णासाहेब पाटलांचे चरित्र काय माहीत नसायचं, पण विचार आम्हाला माहीत झाले की अण्णासाहेब पाटलांनी 1981 साली बलिदान कशासाठी दिलं. हे विचार आमच्या डोक्यामध्ये आले. एक उसाच्या चरख्याच्या मागं जाऊन माथाडी संस्था तयार केली आणि ज्या मराठा समाजाला कुणी वाली नव्हता म्हणून अण्णासाहेब पाटलांनी 19 साली, पहिला ऐकलं मी 19 साली स्थापना झाली, पण 81 साली अण्णासाहेब पाटलांनी खरी चळवळी महाराष्ट्रात चालू केली. त्यांचं बलिदान वाया न जाता रामभाऊ आकड्यांच्या आशीर्वादाखाली मी बी 25 वर्षे काम करत आलो. मग समाजाला काय तर द्यायचं आहे म्हणून महासंघात आलो. तर आपण बघितले 52 मोर्चे काढले, आंदोलन झाले, अनेकांनी तिरस्कार मराठा समाजाला केला, पण मराठा समाजाने कुठल्या जाती धर्माला तिरस्कार केला नाही. कारण गुरुचं शिक्षणच तसं होतं, कुठल्या जातीला आपल्याला खडा मारायचा नाही, आपल्या मराठा समाजाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून आपण या महासंघात आलो. अण्णासाहेब पाटलांच्या नावावर आर्थिक विकास महामंडळ आहे. पूर्वी ते महामंडळ होतं, पण पूर्वीचं सरकार आपल्या मराठा समाजाला महामंडळात निधी देत नव्हतं. 58 मोर्चे काढले, बलिदान झालं. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील पहिल्यांदा मंगळात एक मीटिंग झाली सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून. त्या मीटिंगमध्ये मी पहिल्यांदा मागणी केली, 5,000 कोटीची मागणी केली अण्णासाहेब पाटलांच्या. पण ती आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसने निधी मोठी दिली. याच्यामध्ये ज्यानं दिलं त्याचं कौतुक करणं महत्वाचं आहे. आज कमीत कमी देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आणि नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत त्यांच्या माध्यमातून आज 1.5 लाख लोक उद्योजक झाले. आज जोक नाही, आज 2018ला अण्णासाहेब पाटलांनी, नरेंद्र पाटलांनी अध्यक्षपद घेतलं. 2018 ते 2025 1.5 लाख लोक उद्योजक झालेत. जर ही पूर्वी जर अण्णासाहेब पाटलामध्ये निधी जर मिळाली असती तर आपला समाज ह्याच्यापेक्षा अजून मोठा झाला असता, उद्योग झाला असता. कारण शेतीला जोडधंदा म्हणजे एक अण्णासाहेब पाटील महामंडळाचं आहे. कारण स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी हे महामंडळ महत्त्वाचं आहे. तसं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून स्वार्थी संस्था आहे. बाहेर देशामध्ये 20 लाख स्वार्थी बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी 20 लाख मदत मिळते आपल्याला, शिक्षणासाठी, बाहेर देशासाठी शिक्षणासाठी, मुलांना पाठवण्यासाठी. म्हणजे अनेक गोष्टी आपल्या महासंघामध्ये आज आंदोलन केल्यामुळे मिळत लागलेलं आहे. आरक्षण तर मिळालं, पण हे आंदोलन चळवळ आपल्या अशीच कायम राहणार आहे. समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं आहे. आणि मंगळवाड्यामध्ये मी एवढा मोठा नाही, कारण मंगळवाड गुरु सगळे मोठे आहेत. आमचे रामभाऊ आकडे आहेत, शरणातर सगळं चरित्र सांगितलं. आज 7 रत्न ज्यांना पुरस्कार देणार आहेत ते अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून मी 4 वर्ष झालं बघतोय. त्यांचं कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. कारण मंगळवाड्यामध्ये जेवढे रत्न असेल तेवढ्यांना पुरस्कार तुम्ही बरोबर देता, हे मला आनंद वाटतो. कारण तुम्ही एक चांगली कल्पना आणि चांगले विचार या अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून चालवतात, हे खरं मला अतिशय सुंदर वाटतं. मी आमदार साहेबाला बी आज मगाशी बोलता एक मग बोललो की आमदार साहेब तुम्ही मंगळा पंढरपूरचे विधानसभेचे आमदार आहेत, पण आमच्या समाजाची तुम्ही पहिल्यांदा एक जीवलक आहेत. तुम्ही गेल्या टायमाला आपण मुख्यमंत्र्यांसोबत बसलो होतो, त्या टायमाला 15 लाखाची आतापर्यंत आपल्याला तरतूद केलेली आहे.
पण 15 लाखामध्ये आपल्या मराठा समाजाच्या मुलांना उद्योजक होताना त्रास होतो, त्यांना ती निधी कमी पडते. जर आपण 25 लाख थेट प्रकरण एका व्यक्तीला जर केलं तर तो मुला अतिशय सुंदर प्रमाणे व्यवसाय करू शकतो. कारण का दुकान घ्यायचं असेल तर त्याला गाळं भाडं किंवा फर्निचर, त्याला मटेरियल ते 10 लाख 15 लाखामध्ये बसत नाही. त्यामुळे 25 लाख थेट प्रकरण आपल्याला मिळावं असं मुख्यमंत्र्याबद्दल आपण आम्हाला आमच्या संघटने माध्यमातून एक मागणी आहे. तर 25 लाख केल्यानंतर एक मुलाला काय तर चळवळ करता येईल, काय तर उद्योग करता येईल, असं जर आपण मुख्यमंत्री साहेबांपाशी जर पाठवलं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरं होईल. सहयोगींनी मला बोलायची संधी दिली आणि आमचे सचिन डोरले साहेब, त्यांचे सहकारी मित्र बगरे साहेब यांनी अतिशय सुंदर कार्यक्रमात आज माऊली बगरेने सुद्धा कार्यक्रम पंढरपूरमध्ये केला. गोपाळ इथं पंढरपुरामध्ये गोपाळपूर इथे मुद्राश्रममध्ये अतिशय सुंदर कायम करतात ते. मला बोलवून त्यांनी बोलवलं, गेलो आम्ही. कार्यक्रम असताना सुद्धा त्यांना सोडून गेलो, पंढरपूरचा कार्यक्रम सोडून. कारण ते कार्यक्रम अति सुंदर करतात, अतिशय सुंदर कार्यक्रम करतात. त्यामुळे चळवळीने त्यांची कायम चालवा. सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. अर्जुनदादासाठी उभ्या राहिलेल्या क्रांतिकारक चळवळीच्या समयी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा ही या मतदारसंघामध्येच नव्हे तर 288 मतदारसंघाच्या आमदारांपैकी पहिली मागणी करणारे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेब बोलताय. जोरदार टाळी. अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळवेढा तालुका व शहर यांच्या विद्यमानाने आज या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षणाचे जनक आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत पहिले बळे असलेले थोर क्रांतीसूर्य कैलासवासी आमदार अण्णासाहेबजी पाटील यांच्या 92व्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार हा वितरण सोहळा होतोय. आणि आज या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रामभाऊजी वाकडे साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक धनश्री परिवाराचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव काळुंगे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य जमदाडे सर, सुरवशी बापू, आमचे युवराजजी कलवर्मे साहेब, हनुमानजी शिंदे, अशोकजी माळी, कदम सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या आदरणीय काळुंगे मॅडम, अटकळे मॅडम, धनंजयजी खोतोडे, प्रवीणजी खोतोडे, आमचे बबलू सुतार, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे मित्र दिगंबरजी भगरे, माऊली भगरे, आणि या ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मराठा महासंघाचे तालुक्याचे आपले अध्यक्ष सचिनजी डोरले, प्राध्यापक शिवाजीराव नागणे, अमोलजी सातपुते, महेशजी डोरले, आमचे मित्र तानाजी दिवसे, आनंदजी इंगळे, आणि या ठिकाणी ज्यांचे पुरस्कार, ज्यांना आज या ठिकाणी पुरस्काराचे मानकरी, पुरस्काराचे रत्न या निमित्तानं असणारे आमच्या झेराबाबी तरवासकर, प ज्योतिराम गोवे महाराज, आमचे माजी उपनगराध्यक्ष मच्छिंद्रप्पा कोंडुवेरी, तसेच माजी नगरसेवक नानासाहेबजी उन्हाळे, या ठिकाणी माजी नगरसेवका रतनताई नागणे, या ठिकाणी उपस्थित असले आमचे दर्याप्पाजी दत्तो, तसेच माजी नगरसेवक लक्ष्मण तात्या शिंदे, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण सहकारी, उपस्थित सर्व माता भगिनी आणि पत्रकार मित्र, आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या या ठिकाणी कैलासवासी क्रांतीसूर्य थोर अण्णासाहेबजी पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले. आणि हा उपक्रम सोहळा अत्यंत चांगला आणि गुणवान, खरं म्हणजे या सर्व आता सरांनी सांगितलं जे पुरस्कार रत्न आहेत, या पुरस्कार रत्न या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पुरस्कार या निमित्तानं दिलेले आहेत.
आणि सरांनाही वेळ कमी पडला सांगण्याच्या बाबतीतला. आता त्या बाबतीत मी नाही सांगणार, परंतु अतिशय चांगले पुरस्कार या निमित्तानं मराठा महासंघाने या निमित्तानं दिलेले आहेत. आणि मराठा महासंघाचं काम करत असताना खरं म्हणजे मी रिपीट काही सांगणार नाही, परंतु मराठा महासंघाचं काम या ठिकाणी मराठा महासंघाची शाखा मंगळवेढ्यामध्ये ज्या वेळेला स्थापन झाली, मला वाटतं काळुंगे सर, आपण आमचे रामनाना, सर्व दरेपनाना असतील, आमचे सुरवशी बापू त्यावेळेला लहान असतील, मावळा कलाकार असतील, जमदाडे सर असतील, युवराजी कदम, सगळेजण त्या निमित्तानं अतिशय उत्कृष्ट काम. म्हणजे महाराष्ट्रात कुठं जरी गेलं आणि मराठा महासंघाचा जरी विचार कधी झाला तर पहिल्यांदा विषय व्हायचा तो म्हणजे मंगळवेढा तालुक्याचा. म्हणजे मराठा महासंघ हा ॲग्रेसिव्ह, अतिशय चांगलं काम करणारा, सगळ्या पद्धतीनं सगळ्या जाती धर्माला पंथाला घेऊन हा जाणारा, म्हणजे आपल्या मंगळवेढ्याची ओळख आहे. ही ओळख सर्व जाती धर्म पंथ हे आपण गुण्यागोविंदाने नांदतो. एकमेकाचे सण असतील, एकमेकाच्या सगळ्या गोष्टी हा आज आपण एकमेकांना घेऊन घेतल्याशिवाय कधी करत नाही. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या निमित्तानं आपण अतिशय चांगलं काम मराठा महासंघाचंही त्यावेळेला होतं. म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठा महासंघाचं ज्या वेळेला नाव निघत त्यावेळेला 100% आपल्या मंगळवेढ्याचं नाव हे अग्रगण्य आहे, हे नक्की, हे सुद्धा आपल्याला मानावं लागेल. ह्याचं कारण तुम्ही केलेलं सगळ्यांनी कष्ट आहे. आणि तुम्ही केलेले कष्ट या ठिकाणी ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा विषय विधान भवनात निघाला, विधान भवनामध्ये या ठिकाणी आज त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली. मला वाटतं रात्री 10-11 वाजता मला संधी मिळाली. पण 10-11 वाजता अर्जुनराव मला संधी जरी मिळाली असली तरी त्या ठिकाणी मराठा महासंघाचं काम मी त्या ठिकाणी विधान भवनामध्ये सर्व काळुंगे सर असतील, रामनाना असतील, जमदाडे सर असतील, मला वाटतं जमदाडे सर तुम्हालाच मी फोन केला, कोणाकोणाची नावं कशी आहेत ती सगळी नावं तुम्ही दिली होती. मला वाटतं पोपट पडोळ्याचं सुद्धा आपण त्यावेळेला नाव घेतलं होतं. आमचे दामोभाऊ सातपुते, ही सगळीजण या मंडळींचं सगळ्यांचं ज्यांनी मराठा समाजाच्या बाबतीत सर्व, आता सरांनी सांगितलं, मराठा नागरे असेल, जिजामाता असेल, यशोदा पतसंस्था असेल किंवा राजमाता असेल, या सगळ्या किंवा धनश्री परिवाराच्या बँका असतील, ह्या सगळ्या बँका या ठिकाणी काम करत असताना खरं म्हणजे या बँका कुठेतरी एखाद्या म्हणजे ह्याच्यातूनच निर्माण झालेल्या आहेत की सर्वजण आपण चांगली एकत्रित येऊन या ठिकाणी या बँका झाल्या. आणि या बँका झाल्यामुळं समाजामध्ये असं काय नव्हतं की मराठा समाजालाच कर्ज द्यायचं. सर्व जाती धर्माला कुठल्याही कुणाचं लग्न झालं कमी, लग्नाला पैसे कमी पडले असतील किंवा घराला कमी पडले असतील, शिक्षणाला कमी पडले असतील, उद्योगाला कमी पडले असतील, शेतीला कमी पडले असतील, तरी सुद्धा अर्थपुरवठा करण्याचं काम आज या बँका या निमित्तानं करतात. आणि या बँका निर्माण होण्याचं सुद्धा काम खरं म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघच आहे. आणि या मराठा महासंघाच्या निमित्तानं मी विधान भवनात सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांची नावं घेत असताना मला आज या ठिकाणी सांगावं वाटतं की विधान भवनाच्या कार्यकालामध्ये आज इथून पुढं सर 1000 वर्षांनी जरी त्या ठिकाणी मंगळवेढ्याच्या दर्यापानाला तुमचं बी नाव आहे, तर मंगळवेढ्याच्या इतिहासामध्ये म्हणजे मराठा महासंघाचं नाव 1000 वर्षांनी जरी आपण काढलं की मराठा महासंघामध्ये आता जसं आता मगा सांगितलं, मला वाटतं सुरज बापू म्हणले का डिगा म्हणले काय माहित नाही, पण मागच्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. पण तुम्ही सर सांगितलेलं आम्हाला कळत होतं, पण मला वाटतं नवीन पोरांना त्यावेळेला लक्षात येत नव्हतं की तुमचं जे कार्य आहे हे लक्षात येत नव्हतं. परंतु हे कार्य पुढच्या 1000 वर्षे उद्या किंवा कितीही वर्ष उद्या त्या ठिकाणी तिथं अधोरेखित झालेलं आहे. आणि त्या अधोरेखित म्हणजे कधीही पुढच्या काळामध्ये या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी त्या विधान भवनाच्या पटलावरती कायम राहणार आहेत. तर अशा पद्धतीनं ही सुद्धा कामं अधोरेखित करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आता अर्जुनराव आपण उल्लेख केला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी ह्या दोन्ही योजना या ठिकाणी या स्थापन झाल्या. आणि या स्थापन झाल्यामध्ये सारथीमधून बऱ्याचशा मराठा युवकांना युवतींना या ठिकाणी अनेक फायदे त्या निमित्तानं झाले गेले. शिवाय अण्णासाहेब विकास आर्थिक विकास महामंडळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 लाख उद्योजक या निमित्तानं
आतापर्यंत झाले गेलेले आहेत. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब विकास महामंडळाच्या निमित्तानं मला वाटतं 15,000 हे एवढे युवक या ठिकाणी उद्योजक झालेले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मी आता अध्यक्षांच्याकडून चर्चा करत होतो, कारण जिल्हा अध्यक्ष तेच आहेत आणि त्यांनीच सगळ्याच्या मान्यता देतात. त्या ऑफिसचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी आपण पंढरपूरमध्ये आपण त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते. तर त्यावेळेला सुद्धा मागणी करून नरेंद्र पाटील साहेबांना त्या ठिकाणी इथं म्हणजे आपलं उपकेंद्र, महाराष्ट्रात पहिलं उपकेंद्र हे आम्ही अर्जुनरावच्या आम्ही सगळ्यांनी मिळून हे पंढरपूरला घेतलं आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची जवळजवळ आपल्या दोन्ही या मतदारसंघामधून 7,000 युवक या ठिकाणी युवकांना उद्योजक करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि मला नक्की खात्री आहे अण्णासाहेब विकास महामंडळाच्या निमित्तानं मला वाटतं आपल्या ह्या सगळ्या बँका तर मदत करतात. मला वाटतं सगळ्यात जास्त राजमाता बँक ह्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहे. 30 कोटी म्हणजे 30 कोटी रुपये अण्णासाहेब विकास आर्थिक विकास महामंडळाला या ठिकाणी राजमाता बँकेने दिली. मला वाटतं सर आपला आकडा मला माहित नाही, आपला आकडा त्याच्यापेक्षा मोठा असणार, देता येत नाही. लोकमंगलने एक दिलेला आहे. तर या निमित्तानं अनेक उद्योजक करण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. खरं म्हणजे मी अर्जुनराव चव्हाणांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की या वेळेला जे आज या ठिकाणी जयंती करण्याच्या ऐवजी खाऊ वाटप वगैरे सगळं करण्याच्या ऐवजी ह्या सगळा खर्च करून या ठिकाणी आता परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या निमित्तानं होते. ही पूरग्रस्त परिस्थिती आणि अतिवृष्टीचा भाग त्या महाराष्ट्रामध्ये होते. याचा सगळा खर्च वगळून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं की त्यांनी हा सगळं जे पूरग्रस्तांना किंवा ज्यांना काही निधी लागतोय, त्यांना काय खाऊ धान्य लागत असतं, कपडे लागत असतं, हे सुद्धा या ठिकाणी देण्याचं काम केलं. मी सगळ्यांच्या वतीनं अर्जुनराव आपलं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. अतिशय चांगलं काम या निमित्तानं केलेलं आहे. शिवाय या ठिकाणी आता आमचे गुरुवर्य काळुंगे सरांनी सांगितलं की पाण्याची चळवळ खरं म्हणजे सर आपण खूप मोठी उभा केली, पण उभा करत असताना या ठिकाणी मंगळवेढ्यातून आपण असाला सांगोल्यातून त्या ठिकाणी गणपतराव देशमुख साहेब असतील, आराराबा असतील किंवा वरती सगळ्या नागनाथांना या सगळ्यांनी ही पाणी चळवळ उभा केली. आणि ही पाणी चळवळ टेंबू असेल, ताकारी असेल, म्हैसाळ असेल, ह्या योजना या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी केल्या. जवळजवळ 6व्या टप्प्यामध्ये आपल्या मंगळवेढ्याला पाणी येतंय. परंतु 6व्या टप्प्यामध्ये पाणी येत असताना ज्या वेळेला मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर ही योजना अपुरी होती. ही योजना अपुरी असताना 17,000 कोटी रुपये ज्या वेळेला दिले गेले त्यावेळेला या ठिकाणी आपल्या मंगळवेढ्यामध्ये 6व्या टप्प्यामध्ये पाणी आलं आणि आपल्या मंगळवेढ्यातल्या जवळजवळ 18 गावांना त्या ठिकाणी पाणी मिळालं. आणि या पाणी मिळत असताना आता सुद्धा सर पाण्याची अवस्था अशी आहे की 1.27 TMC आपल्या वाट्याचं पाणी आहे. पण 1.27 TMC पाणी असताना या ठिकाणी परवाच्या DPDC मध्ये असेल किंवा विखे पाटील साहेबांच्या बरोबर या ठिकाणी मंत्री महोदयांच्या बरोबर मीटिंग लावली आणि त्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलं की आम्हाला मंगळवेढ्याला 1.27 TMC पाणी आहे. आतापर्यंत पाणी या वर्षात आलं किती? तर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कबूल केलं की 0.25 TMC पाणी आलं. 0.25 TMC पाणी जर आलं असेल तर 1 TMC पाणी आज आमचं गायब झालं. 1 TMC पाणी पाहिजे. त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की 1 TMC साहेब पाणी आपण देऊ शकणार नाही. 1 TMC जर पाणी देऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं की मला बाकीच सांगायचं नाही, 1 TMC पाणी त्यांना दिलं पाहिजे. मग अधिकाऱ्यांनी त्यावेळेला सांगितलं की किलोमीटर 92च्या चेनेजला म्हणजे जत तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 92 चेनेजला तिथं ब्लॉक होता. तिथं 450 क्युसेक्स पर्यंत पाण्याचा प्रवाह येतोय आणि तिथून पुढं जत आणि मंगळवेढा आणि सांगोला हे तालुके त्या ह्याच्यावरती कॅनलवरती आहेत. पण त्या कॅनलवरनी होत असताना 450चा क्युसेकचा प्रवाह तो तिथंच ब्लॉक होतोय आणि तो 250 क्युसेक्सनी चालू होतोय. मी तिथनं पाणी सगळीकडे डिवाइड होतोय. मग 250 क्युसेकचा प्रवाह येत असताना उमदी वित्रिका आणि आपली वित्रिका 1 आणि वित्रिका 2 असं
आपल्या तालुक्यात येणाऱ्या 3 आहेत. तर ह्या 3 मध्ये तर एवढा प्रवाह या ठिकाणी जाऊ जात नाही. तर एवढा प्रवाह 1 TMC जर पाणी ज्या पाईप दिलेले आहे, पाईपचं डिझाईन दिलेलं आहे, कॅनलचं लाईनिंग दिलेलं आहे, ते कॅनलचं रूट दिलेलं आहे, तेवढ्यातनं पाणी बसत नाही. मग बसत नसेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे एवढं सांगा. मला सगळं माहित होतं, पण मी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडून हे वधवून घेतलं की 1 TMC पाणी येत नाही. ते रेकॉर्डवर घेतलं आणि रेकॉर्डवर घेतल्यानंतर ते आत्ता त्यांनी त्या ठिकाणी मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं गेलं की बाकीचं काही सांगायचं नाही, मंगळवेढ्याला पाणी गेलं पाहिजे. 450 क्युसेकचा जो प्रवाह आहे, या प्रवाहापासून 450 क्युसेकचा प्रवाह या तिन्ही वितरिकेला जोडून या मंगळवेढ्यातील मारोळे असेल, पडोळकरोडे असेल, लवंगी असेल आणि त्या ठिकाणी शिरनांदगी तलाव असेल, ह्या 4ही तलावाला डायरेक्ट फिडिंग करायचं. म्हणजे डायरेक्ट पाईपलाईन येणार आणि 1 TMC पाणी हे आपल्या वाट्याचं येणार. अशा पद्धतीनं काम या निमित्तानं पाण्याचं सुद्धा केलेलं आहे. आज उपसा सिंचन योजनेची सुद्धा 700 कोटीची योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला मंगळवेढ्याच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेला दिलं. ह्या योजनेवर सुद्धा टीका टिप्पणी झाली, पण टीका टिप्पणीला काय त्याला मी काही करत नाही, आपलं काम करत राहायचं. काही जणांनी म्हणले हौदातनं कुठं पाणी येतं का. मग आज खरं म्हणजे हौदातनं पाणी येतं का हे जर उत्तर मला सांगितलं गेलं, आज 6वा टप्पा आहे म्हैसाळ आपला ताकारी म्हैसाळ जो योजना आहे, म्हैसाळ ताकारी ह्याची योजना, तर या 6व्या टप्प्यात ही पाणी हौदातनंच येतंय. मग ही पाणी आलं कसं. हे पाणी जर येत असेल तर आमच्या 24 गावांना पाणी काय येत नाही. ह्या गावांना सुद्धा पाण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं गेलं आणि 24 गावची उपसा सिंचन योजना आत्ता शेवटची पर्यावरणाची मंजुरी ही राहिली होती. कारण पर्यावरणाच्या मंजुरीशिवाय ही मंजुरी जवळजवळ 2-2, 3-3 वर्ष होत नाही सर. पण त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्या बरोबर असल्यामुळे या योजनेकडे 100% त्यांचं लक्ष असल्यामुळं या ठिकाणी ही योजना ही आपल्याला जवळजवळ 7 ते 8 महिन्यामध्ये आपल्याला पर्यावरणाची मंजुरी मिळाली आणि पर्यावरणाची मंजुरी आता मला वाटतं मागच्या आठवड्यात मिळाली. या मागच्या आठवड्यात मिळाल्यानंतर आता पाईप आणि त्या ठिकाणी त्याचं काम 2 टप्प्याचं काम चालू होईल आणि या ठिकाणी या 24 गावांना सुद्धा पाणी देण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. सर पाणी आपल्या उशाशी आहे आणि कोरडगशीची अशी परिस्थिती तालुक्याची होती की पाणी आपल्या नदीला एवढं वाहतंय, पण वाहिलेलं पाणी आपल्या तालुक्यामध्ये कुठं थांबतंय हेच कळत नव्हतं. आपला पहिला बंधारा चालू झाला उचटांचा, बरोबर आहे. उचटांच्या बंधाऱ्याचा शेवटचा बंधारा आपला आरळीचा. तर या बंधाऱ्यामध्ये उचटान बंधारा, ब्रह्मपुरीपर्यंतचा शेवटचा बंधारा, माचनूरचा बंधारा शेवटचा. तर त्या माचनूरच्या बंधाऱ्यापर्यंतचा प्रत्येक बंधाऱ्यांना वाट बघायची की या बंधाऱ्यातलं पाणी कधी गळतंय आणि माझ्या बंधाऱ्यात कधी येतंय, आणि पुढच्या वाट काय बघायची, ह्या बंधाऱ्यातलं पाणी कधी गळतंय आणि माझ्या बंधाऱ्यात कुठे यायची. तर माचनूरच्या बंधाऱ्यापासून शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत 19 किलोमीटर मध्ये या ठिकाणी कुठलाही बंधारा नव्हता. मग शेतकरी आता आपल्याकडून बी सर पैसे त्यावेळेला गोळा करत होते, 10,000 द्या, 20,000 द्या, 25,000 द्या. तामदडीच्या तिथं बांध घालायची, पोकल्यानं आणायचे, अधिकारी त्या ठिकाणी करू द्यायचे नाहीत. मग कोणतर तिथं पॉलिटिकली प्रेशर लावायचं, सगळं करायचं, रात्री तिथं पोकल्यानं लावायची, बांध घालून टाकायचा आणि एखादा पूर आला किंवा पाणी आला ते बांध परत वाहून जायचा. आणि आज परिस्थिती अशी झाली सर की पाणी मिळत नाही, म्हणून लोकांनी एवढं पाणी जमिनीला दिलं, एवढं त्या राटेवाडी, तामदर्डी, सिद्धापूर, बोराळे, मुंडेवाडी एवढं पाणी दिलं गेलं, एवढं पाणी दिलं गेलं की आता तिथल्या जमिनी क्षारपट झाल्या, त्या म्हणजे लवाळा उगवण्याशिवाय दुसरं काही येत नाही तिथं. अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली. पण आज या ठिकाणी आपण 35 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी त्या 19 किलोमीटरच्या पॅच मध्ये तामदर्डी बंधारा निर्माण केला आणि 73 कोटी रुपये देऊन वडापूरचा सुद्धा बंधारा आपण निर्माण केला, जेणेकरून हे पाण्याची पळवापळव सुद्धा कुठं होणार नाही. हे अशा पद्धतीनं सर बोलण्यासारखं खूप होतं, पण आता जरा थोडंसं आपण विषय छेडला म्हणून मी बोललो. पण आज सांगोल्याला पाणी मिळालं, मंगळवेढ्याला पाणी मिळायला लागलंय. आणि सर खरं म्हणजे हे आपल्या नागनाथ अण्णांच्या आपल्या सगळ्या चळवळीमुळं हे आज या ठिकाणी हे पाणी आपल्याला मिळू लागलंय. आणि तुम्ही त्यावेळेला चळवळ उभा केली आणि खरं म्हणजे पांडुरंगाच्या दामाजी पंतांच्या
कृपेनं असेल किंवा या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काय त्याचा शेवट माझ्या हातनं कुठं लागायचा होता का काय असं झालं आणि हा शेवट या ठिकाणी या पाण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. तर या पाण्याचं नक्कीच काही वर्षामध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 100% हा आपला तालुका जवळजवळ 100% इरिगेटेड तालुका हाही निर्माण होईल. यामध्ये अनेक योजना सर आपल्याला निर्माण करायचे आहेत. 24 गावच्या योजनेमध्ये सुद्धा 17,000 हेक्टरच हे आपल्याला भिजतंय. पण 17,000 हेक्टरमध्ये या ठिकाणी आदरणीय मोदीजी आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते तर देवेंद्रजींना सांगून या योजनेमध्ये केंद्राने जे ड्रीप द्यायचं ड्रीप फ्रीमध्ये द्यायचं आणि शेततळी जे आहेत ही शेततळी महाराष्ट्र सरकारने द्यायची अशी फ्री द्यायचं. तर हे फ्री जर दिलं तर मला नक्की खात्री आहे या तालुक्यातला 1 गुंठा सुद्धा म्हणजे कुठलाही सिंचनाशिवाय राहणार नाही. 100% सिंचन आपल्या तालुक्यामध्ये होईल एवढंच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि आज अखिल भारतीय मराठा महासंघ यांचं मी मनापासून आभार मानतो की हा सोहळा अत्यंत सर्वजण या ठिकाणी ज्येष्ठ आहेत सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं काम मराठा महासंघ असेल किंवा समाजामध्ये एक चांगलं काम उत्कृष्ट काम या निमित्तानं आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आपण अशाच पद्धतीनं असाच आशीर्वाद आपण आता आशीर्वादच द्यायला पाहिजे आम्हाला एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि असंच कार्य या पुढच्या कालावधीमध्ये सर्व पुरस्कार रत्नांनी चालू ठेवावं अशी विनंती या निमित्तानं करतो. मराठा महासंघाचं सर्व सचिनराव आणि त्यांच्या ग्रुपचं मनापासून मी त्या ठिकाणी आभार मानतो आणि या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी आज शुभेच्छा देऊन माझे मनोगत थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उत्पादन क्रांती ही या क्रांती विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेला हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून एक लोक कल्याणकारी विचारांचा वसा आणि वारसा प्रदान केला. त्याचीच संस्कार आणि संस्कृतीचे बीजारोपण आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या मतदारसंघात व्हावं ही छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मुख्य कोऑर्डिनेटर आदरणीय सौरभजी नगर सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपलाही सन्मान मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांच्या शुभहस्ते संपन्न होईल. सौरभ सरांना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. आपल्या कुशल नेतृत्वाच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना आर्थिक विकास महामंडळांतर्गत लाभ प्राप्त झालाय त्याचा एक कृतज्ञतापूर्वक सन्मान या ठिकाणी होतो आहे. आदरणीय सौरभ नगर सर. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर तालुका शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष आदरणीय नाना शिंदे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती आहे आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका या संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजमाता परिवाराचे व्हाईस चेअरमन आदरणीय प्राध्यापक प्रकाश वनगे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा संयोजकांच्या वतीनं स्वागत करून आदरणीय शिंदे सरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षक क्रांतीच्या नव्या युगामध्ये सर्वसमावेशक शैक्षणिक मूल्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून गतिमान करणारे आदरणीय प्राध्यापक शिंदे सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सन्मानित होतील. धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा 2025 या कार्यक्रमाचा आपण प्रारंभ करत आहोत. तत्पूर्वी नगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य माझे लेखापाल म्हणून या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका संघटनात्मक व्याप्ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी काही नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी या ठिकाणी संपन्न होतील. सर्वप्रथम मंगळा तालुका उपाध्यक्षपदी सन्माननीय श्री पंकू शेठ नामदेव मोरे यांची निवड या ठिकाणी होती आहे. विनंती आहे की या नियुक्ती पत्राचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती यावं. आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेब आपणास विनंती आहे की कृपया आमदार महोदय दादासाहेबांच्या उपस्थितीमध्ये या नियुक्ती पत्राचं सुपूर्द आपण या ठिकाणी करावं. पंकू शेठ मोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड होती आहे. त्यांच्या नूतन वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीनं नाथमोलाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करून यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर अध्यक्षपदी निवड होती आहे. सन्मानित श्री अमोल दादा
दामोदर सातपुते आपणास विनंती आहे आपली नियुक्तीपत्राचा स्वीकार करण्यासाठी मंचावरती यावं. दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या सर्वांच्या लाखो मोलाच्या शुभेच्छा व्यक्त करून यानंतर समाजभूषण पुरस्कार वितरण 2025 या कार्यक्रमात आपण शुभारंभ करतो आहोत. सर्वप्रथम मरणोत्तर पुरस्काराचे मानकरी माजी लेखापाल नगरपालिका शिक्षण मंडळ मंगळवेढा सन्माननीय महमूद दरवाजकर या परिवारातील आदरणीय भावींना विनंती आहे की कृपया दरवाजकर सरांच्या मरणोत्तर कृतज्ञतापूर्वक मला हा सन्मान स्वीकृत करावा. दरवाजकर परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील तर विनंती आहे आपण मंचावरती या. बारावीवरील कीर्ती रूपे उडावी सामाजिक अधिष्ठानाची पवित्र मूल्य जपत असताना मंगळा नगर परिषदे अंतर्गत शिक्षण मंडळामध्ये भव्य असे कार्य करणाऱ्या महमूद भाईंचा सन्मान या ठिकाणी मरणोत्तर पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. भावींसाठी दरवाजकर परिवारासाठी आपण एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची सुंदर अशी गुंफण मांडत असताना सामाजिक प्रबोधनाला तितक्याच तोला मोलान गतिमान करणारे हरिभक्त पराय पत्रकार हरिभक्त पराय आदरणीय ज्योतिराव गोवे महाराज आपणास विनंती आहे आपलाही सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळ शहर व तालुका यांच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे. गोवे परिवारातील गोवे परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित असाल विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं. पत्रकार महाराजांच्या विचारांची आवड आपल्या खांद्यावरती घेऊन मंगळा संत नदीमध्ये विचारांचं अधिष्ठान प्रस्थापित करणारे आदरणीय गोवे महाराज या ठिकाणी सन्मानित होत आहेत. महाराजांसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळी वाजवलीच पाहिजे. यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय मच्छिंद्रप्पा कोंडोवरी साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होईल. कोंडोवरी परिवारातील सदस्यांना आदरपूर्वक आणि नम्रतेची विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती या. यानंतर समाजभूषण पुरस्काराचे पुढचे सत्कारमूर्ती आहेत मंगळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय मच्छिंद्रप्पा कोंडोवरी साहेबांचा सन्मान परिवारासमवेत या ठिकाणी संपन्न होतो आहे. बाबा कोंडोवरी साहेब त्याचबरोबर जनार्दन दादा कोंडोवरी साहेब आपणास विनंती आहे की कृपया आपण लक्षात ताई चला. अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर व तालुका यांच्या वतीने समाजभूषण पुरस्काराचं वितरण आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेबांच्या शुभास्ते व जिल्हाध्यक्ष आदरणीय अर्जुनराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सत्कारमूर्ती म्हणून सन्मानित केले जात आहे. आदरणीय मच्छिंद्रप्पा कोंडोवरी साहेबांचा सन्मान समाजभूषण पुरस्कार 2025 या पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ विचारांची कास धरून मराठा समाजाच्या क्रांतीला नवविश्व आणि गणपतीच्या प्रदान करून देणारे मच्छिंद्रप्पा या ठिकाणी जोरदार टाळी. यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संगम विद्यालय डोंगरगाव तालुका मंगळा जिल्हा सोलापूर या संकुलाचे सर्वेसर्वा आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माजी नगरसेवक आदरणीय नानासाहेब उन्हाळे साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. उन्हाळे परिवारातील कुटुंबातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपणही साहेबांचा हा सन्मान स्वीकारतेवेळी विचार मंचावरती उपस्थित राहावं. मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नानासाहेब उन्हाळे साहेब या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी असतील तर विनंती आहे या सर्व सत्कारमूर्तींच्या परिवारातील सदस्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती चला. या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा तालुका व शहर समाजभूषण पुरस्कार 2025 या पुरस्काराची पुढील उत्सवमूर्ती सन्मानित होत आहे. मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय नानासाहेब उन्हाळे साहेब इथं जोरदार टाळ्या वाजून उन्हाळे साहेबांच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया. यानंतर पुढील उत्सवमूर्ती मंगळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती रतनताई नागरे मॅडम आपणास विनंती आहे आपलाही सन्मान
संयोजकांच्या वतीनं समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. नागरिक परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया रतनताईंचा हा यथोचित सन्मान स्वीकारण्यात असेल. आपण विचारमंचावरती उपस्थित आहोत. अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा शहर तालुका ताईचा या ठिकाणी समाजभूषण पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत. मंगळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती रतनताई नागरे मॅडम यांचाही सन्मान आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाटीदार तत्पर आणि कार्यक्षम आमदार महाराष्ट्र राज्य विधिमंडळ तालिका सभापती आदरणीय समाधानदार अवतरे साहेबांच्या श्रीमती रतनताईंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित केलं जाईल. यानंतर पुरस्काराचे पुढील मानकरी आहेत. सार्वजनिक जीवनातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून गेल्या अनेक पिढ्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारे आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची ठेवण आपल्या घरामध्ये रुजवणारे नगरपालिका शिक्षण मंडळ सेवानिवृत्त लेखापाल आपला सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दर्याप्पानांना दत्तू साहेबांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. या ठिकाणी मला वाटतं सतीश सर त्याचबरोबर दत्तू परिवारातील सर्व सदस्य उपस्थित आहेत. सर्वांना नम्रतेने आदरपूर्वक विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती यावं. या ठिकाणी नगरपालिका शिक्षण मंडळ सेवानिवृत्त लेखापाल आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मोठी आदरणीय दर्याप्पानांना दत्तू साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. दत्तू परिवारातील सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंचावरती या पुरस्काराचे मानकरी आहेत. दर्याप्पानांना दत्तू साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. विनंती आहे की आपण मंचावरती या अखिल भारतीय मराठा महासंघ समाजभूषण पुरस्कार 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. थोडंसं ऍडजस्ट करून उभा राहा. यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत. मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण तात्या शिंदे साहेब. तत्पूर्वी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय दर्याप्पानांना दत्तू साहेबांचा सन्मान संपन्न होतो आहे. नारायणच्या या कार्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करूया व त्यांच्या उर्वरित उज्ज्वल भविष्य वाटण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करून पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत. सत्कारमूर्ती मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मण तात्या शिंदे साहेब. चला शिंदे परिवारातील सदस्यांना विनंती शिंदे साहेबांचाही सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळा तालुका व शहर समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा व गुणवंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचं प्रयोजन घडून आणलं त्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्व मान्यवर मंडळींचं सत्कार मूर्तींचं उत्सव मूर्तींचं आपल्या सर्वांचं मनस्वी आणि मनपूर्वक आभार व्यक्त करून यानंतर शूर संगम ग्रुप प्रस्तुत सुंदर असा गीतांचा आविष्कार संपन्न होतो आहे. तेरे लिए जानम सूर संगम ग्रुप प्रस्तुत सुंदर असा गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी याही कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच मान्यवर मंडळी वेळात वेळ करून अतिशय देखण्या आणि दैदिप्यमान सोहळ्यात उपस्थित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनरावजी चव्हाण, मंगळवेढा शाखेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊजी वाकडे, सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आमचा जो महासंघाच्या वतीनं सत्कार केला, जो सन्मान केला, हा सन्मान खरं म्हणजे आम्ही त्या सन्मानास पात्र आहे की नाही, कारण इतका मोठा समाजभूषण हा
हा पुरस्कार समाजभूषण हा पुरस्कार जो या ठिकाणी आम्हाला दिला, या आम्ही सर्वजण महासंघाचे ऋणी आहोत. आजच्या अण्णासाहेब पाटलांच्या 92व्या जयंती निमित्तानं जो हा कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित केला, त्या आयोजकांचंही आम्ही मनापासून आभार मानतो आणि ज्यांच्या हस्ते आम्हाला हा पुरस्कार मिळाला त्यांचे माननीय समाधानजी अवताडे यांचे आभार मानतो. एक मी या ठिकाणी यासाठी उभा आहे की आम्ही सर्वजण या मराठा महासंघाचे ऋणी आहोत. आजच्या या समारंभाच्या निमित्तानं माझी एक खंत मी थोडीशी अध्यक्ष साहेबांना, आमदार साहेबांना व्यक्त करतोय की 1972 सालापासून मंगळवेढा जुना हजापूर रस्ता होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत कधी यश आलेलं नाही. 72 सालापासून म्हणजे जवळजवळ आज 28 आणि ही 25-53 वर्ष झाली तरी तो काही रस्ता झालेला नाही. दरवर्षी 4 वर्षातून 2 वर्षातून होईना पण आम्ही ते सारखा पाठपुरावा करतोय, पण तो काय रस्ता झालेला नाही. या निमित्ताने मी आमदार साहेबांना एक विनंती करतो की मंगळवेढा जुना हजापूर रस्ता हा सरकारी रस्ता आहे. एक साखळीचा पहिला जुना रस्ता आहे. एक साखळी म्हणजे 33 फुटाची साखळी आहे. तर हा रस्ता इतकं आता त्या रस्त्यावर काटेरी झाड्या जाता येत नाही. संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये जे रस्ते बघितले तर आज इतके चकाचक रस्ते आहेत, परंतु आमच्या वाट्याला मात्र या असे रस्ते अजून झालेले नाही. प्रयत्न करूनही रस्ता झालेला नाही. तो या निमित्ताने मी सर्वांच्या वतीने विनंती करतोय की तेवढा आमदार साहेबांनी इकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता तेवढा आम्हाला मिळवून द्यावा. आमची आता अखेरची वाटचाल आहे. एवढंच फक्त विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी.